योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी। मोफत नेत्र तपासणी आणि मान्यवरांचा गौरव संपन्न। राजगुरुनगर खेड प्रतिनिधी संतोष गाडेकर। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा असा नारा देऊन देशाला क्रांतीची दिशा देणारे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 189व्या जयंतीचे औचित्य साधून राजगुरुनगर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक एसटी स्टँड परिसरातील हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती शिल्पस्थळी अभिवादन कार्यक्रम आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकी या कार्यक्रमात गरजू महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। तसेच अनेकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांचा विशेष गौरव। या प्रसंगी राजगुरुनगरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये माननीय श्री मंगेश वसंतराव गुंडाळ, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष राजगुरुनगर, माननीय श्री राजन दत्तात्रय जांभळे, वृक्ष व पर्यावरण मित्र, अध्यक्ष रोटरी क्लब, माननीय डॉक्टर योगेश मोराची चव्हाण, रुग्णांसाठी अल्प दरात वैद्यकीय सेवा, माननीय श्री ओंकार संदीप खुडे, आदर्श सामाजिक कार्यकर्ता। यासोबतच राजगुरुनगर नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष माननीय श्री मनोहर देवराम सानभोर यांच्यासह नगरसेवक किशोर थिगळे, वैभव घुमटकर, दिनेश सानभोर, श्री मित्रसेन डोंगरे, राजेंद्र जाधव, सौ श्वेता सोमनाथ होले, सौ सुप्रिया पिंगळे, सौभाग्यवती स्नेहल राक्षे, सुनंदा थिगळे, सौभाग्यवती ज्योती वाडेकर आणि सौभाग्यवती अश्विनी आवटे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास शिवव्याख्याते श्री गुलाबराव वरसे पाटील, पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री हिरामण सातकर, बाळासाहेब सानभोर, सौ नीलमताई विजयताई शिंदे अय्यर, सौ सुनीताताई उघरे, ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष श्री रंगनाथ सुतार, अनिल कहाणे, प्रसिद्ध निवेदक सुदाम कराळे, प्रशांत पाचारणे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती। आयोजक कार्यक्रमाचे नियोजन नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोक भेगचंद दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष किसन बाजीराव लोणकर, सुरेश पालीवाल, गुलाब तळेकर, पाराजी हांडे, शिवाजी वाघमारे, उत्तम ढोरे, चंद्रकांत मारे, चंद्रकांत चव्हाण, मनोज राक्षे, बारकू राक्षे, श्रीमती कमलताई वाढाणे, सौ सुरेखा राक्षे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सौ साधना बाजारी आणि संतोष गाडेकर यांनी केले। या उपक्रमासाठी खेड तालुका पत्रकार संघ, भारत माता, प्रमोद सुधाजी चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, ग्राहक हक्क समिती, माऊली सेवा प्रतिष्ठान, खेड तालुका जागर संघटना आणि व्यापारी महासंघ यांसह विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना अल्पोपहार देऊन करण्यात आली। त्याचं गाव पुढे मागून गेलाय बाबू गेलो आणि या रस्त्याने मी अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांनी गेलोय, आपल्या गावातही गेलोय आणि प्रत्येक वेळी एक कारण होतं, ते समष्टीसाठीच होतं, ते व्यक्तिगत नव्हतं। संघर्षाच्या निमित्ताने आम्ही गेलो, साक्षरतेसारखं काही विधायक काम करण्यासाठी आम्ही गेलो आणि या निमित्ताने या रस्त्याने आतल्या रस्त्याने बराच वेळ माझं झालं। म्हणजे डॉक्टर बाबा यांच्या नेतृत्वाखाली भामा आसखेडचा जो
धरणग्रस्तांचा लढा आहे, तो लढा तर देशामध्ये गाजलेला लढा. आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल की महाराष्ट्र हे धरण आणि पुनर्वसनाचा कायदा करणारं देशातलं एकमेव राज्य आहे. माझ्या छत्रपतीच्या व्याख्यानाची सविता टाकण्याचं काम आम्ही ठिकाणी अनेक ठिकाणी केलं. आज या ठिकाणी बोलत असताना मला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदा मी ह्या नावाचा उच्चार करतोय ते म्हणजे आमचे अशोक शेठ. अशोक शेठची जिद्द एवढी मोठी आहे की समाजामध्ये ती सतत काम करत असतात. गोरगरिबांच्या डोळ्यातील